या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण. रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या. गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता बातमी पाहतो आपण लासलगाव येथून. लासलगाव येथील सराईत गुन्हेगाराला नेपाळच्या सीमेलगत पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतला आहे. लासलगावजवळील विंचूर येथील लोणजाई माता इलेक्ट्रॉनिक्स वर्कर्स अँड हार्डवेअर दुकान फोडून तांब्याच्या वायरची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला लासलगाव पोलिसांनी अटक केली आहे. खुर्शीद अब्दुल हमीद खान असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून तांब्याच्या वायर, सेंट्रो कार, बोल्ट कटर, पहार असा सुमारे 4,51,796 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील नेपाळच्या सीमेलगतचा असून सध्या इगतपुरी परिसरात वास्तव्यास होता. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात दुकानफोडी, घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल असून निफाड न्यायालयाने त्याला 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याची आणखी उकल होण्याची शक्यता लासलगाव पोलिसांनी व्यक्त केली असून लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या कामगिरीचं आता परिसरात कौतुक होत आहे. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला. काल आमचे अमोल तळेकर अंमलदार यांना काही नागरिकांकडून एक संशयित वाहन लासलगाव परिसरात फिरत असल्याची बातमी मिळाली. त्या बातमीवरून आमचे पोलीस अधीक्षक माननीय श्री स्वामी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे अपर पोलीस अधीक्षक श्री विमला मॅडम, तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब आणि बंबाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोऱ्या रोखण्यासाठी जी नाकाबंदी लावण्यात आलेली होती, त्या नाकाबंदीचे लोक तसेच आमच्या दुसऱ्या 2 टीम या आम्ही त्या वाहनाचा शोध घेण्यास आम्ही तात्काळ रवाना केले. तर त्या वाहनाचा पाठलाग करून आमच्या टीमने ते वाहन डिटेन केले. ते वाहन डिटेन केल्यानंतर त्या वाहनात असलेला मुद्देमाल त्याची चौकशी केली असता त्या व्यक्तीने उडवडीची उत्तरं दिली. त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणल्यानंतर आमच्या लक्षात आलं की याने लोणजाई माता इलेक्ट्रिक्स हे दुकान फोडून त्यातील मुद्देमाल घेऊन तो पळण्याच्या तयारीत असताना आपण त्यांना पकडलेला आहे. त्याची माहिती डिटेल चेकिंग केल्यानंतर त्याच्यावरती अशा प्रकारचे दुकान फोडीचे इतरही पोलीस स्टेशनला 12 गुन्हे दाखल असल्याची माहिती आपल्याला मिळाली. तसेच त्याचे 12 ते 13 गुन्ह्यांमध्ये तो अद्याप तो फरार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्याच्यावरती नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत, तसेच नगर जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. आणखी तपास यामध्ये सुरू आहे. तसेच आरोपीला आज माननीय न्यायालयात हजर केले असता आरोपीला 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे आणि पुढील तपास या गुन्ह्यामध्ये सुरू आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर. आमच्याकडे सर्व त्वचा रोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील. त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध. आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला.